नगरविकास आघाडीच्या उमेदवारांनी मारली बाजी. नमस्कार मंडळी, मी पवन हनुमंते आणि आपण पाहताय न्यूज कट्टा एक्सप्रेस. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पाहूयात आता सविस्तर बातमी. पेण नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये वार्ड क्रमांक 1 ब मधून नगरविकास आघाडीचे उमेदवार संतोष शेठ श्रंगारपुरे यांनी भरघोस मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. जनतेशी सातत्याने संवाद साधत नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी केलेल्या दीर्घकालीन प्रयत्नांना मतदारांनी पुन्हा एकदा कौल दिला आहे. संतोष शेठ श्रंगारपुरे यांनी यापूर्वी पेण नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून पद भूषवले असून त्या काळात पेण नगरीच्या विकासासाठी त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. शहराचा कायापालट करण्यासाठी राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास निर्माण झाला असून याच विश्वासाच्या जोरावर नगरविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी उभी केलेली आघाडी यशस्वी ठरली असून त्यांच्या सहकार्यांसह त्यांना विजयाचा मान मिळाला आहे. तरुण वर्ग, महिला वर्ग तसेच सर्वसामान्य नागरिकांचा मोठा पाठिंबा त्यांना लाभला. नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी संतोष शेठ नेहमीच तत्पर असायचे. कोणत्याही वेळी, अगदी रात्री अपरात्री सुद्धा समस्या निर्माण झाल्यास ते मदतीसाठी धावून जात असल्याचे नागरिक सांगतात. विजयानंतर बोलताना संतोष शेठ श्रंगारपुरे म्हणाले की पेण नगरीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी माझा पाठपुरावा यापुढेही सुरूच राहील. वार्डमधील स्वच्छता, मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या प्रश्नांकडे मी गांभीर्याने लक्ष देणार आहे. मला या विजयासाठी महिला भगिनी, तरुण वर्ग आणि सर्व मतदारांनी मोठे सहकार्य केले आहेत. त्यांच्या अपेक्षांवर मी खरा उतरण्याचा सातत्याने प्रयत्न करणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे मी माझे ज्या प्रभागाने मला निवडून दिलं आणि माझ्या नगर विकास आघाडी म्हणून जी मी आघाडी केलेली होती, तेव्हा आघाडी करून त्या पक्षावर जे आम्ही उभे राहिलो होतो, त्या जनतेने आम्हाला विश्वास दाखवून आमच्या मतदारांना मी पहिले त्यांचा मी आभार मानतो. विषय असा त्याच्यातला म्हणजे काय करणार, तर नगरपालिकेमधली परिस्थिती बघताय तर नगरपालिकेमध्ये याच्यामध्ये आपण लोकांची जी मागणी आहे नागरिकांची ती आम्ही प्राधान्याने पूर्ण करणार. त्यासाठी आम्हाला काही झटायला लागलं तरी आम्ही त्याप्रमाणे ती पूर्ण करून देणार. मागील काही काळात सरकार आपल्याकडे त्या काळामध्ये काय करत होतं. आता सुद्धा आपण आता आपलं विजन एकच आहे, रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे, पाण्याची अवस्था वाईट आहे, स्वच्छतेची अवस्था वाईट आहे, कुठलंही प्लॅनिंग नाहीये. आज मोठमोठ्या कन्स्ट्रक्शन लाईनना परमिशन दिली जाते, तर त्या सुविधा त्या कन्स्ट्रक्शन लाईन्सना पण पाहिजे, तर तिथे व्यवस्थित सगळं प्लॅनिंग होईल. या संदर्भात आम्ही प्राधान्याने लक्ष देणार. आणि नागरिकांना आता तेच पाहिजे. नागरिकांना काय पाहिजे? स्वच्छता पाहिजे, पाणी पाहिजे, लाईट पाहिजे. नागरिकांना काय पाहिजे? तर बाबा आम्हाला व्यवस्थित नगरपालिकेमध्ये आमची कामं झाली पाहिजे, हीच मागणी असते. त्यामुळे नागरिकांची जी मागणी आहे ती आम्ही पूर्ण करण्यासाठी झटणार. आणि जी मी गोष्ट केली होती मी नगराध्यक्ष पदाच्या टायमाला, त्याप्रमाणे आम्ही ती करणार. आता आपले वाढते वॉर्डमध्ये हीच मागणी आता आहे लोकांची, की लोकांना आता रस्ते पाहिजे, लोकांना स्वच्छता पाहिजे, लोकांना लाईटची व्यवस्था व्यवस्थित पाहिजे, लोकांना आता पाण्याची व्यवस्था, शुद्ध पाणी पाहिजे. त्यासाठी जी जी समस्या आहे ती समस्या ते मांडण्याचा प्रयत्न करणार आणि ती मांडून करून घेणार. मग त्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायला लागतील त्या त्या सरकारकडे जाऊन करणार, तिथे मागणी करणार आणि त्या करून घेणार. पेन हे एक महत्त्वाचं ठिकाण आहे आणि बाहेर त्याच्याबद्दल काय आपलं? पेण हे माहेरघर आहे. मी नगराध्यक्ष असताना म्युझियम बनवलं होतं. कारागिरांचा जो काय एकंदरीत त्यांचे जे कौशल्य आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला होता. अगदी आपल्या क्रिकेटचा जो देव आहे सचिन तेंडुलकरला पण तिथे मी आणलेला होता आणि त्याप्रमाणे त्यांनी ते गणपतीचं म्युझियम बघून अतिशय तो तिथे कौतुक करत होता सगळ्यांचं. अशा याच्या परिस्थितीमध्ये गणपती देवस्थान आपलं आहे, आपलं इथे मेन माहेरघर आहे, ह्याचा तरी आताच्या लोकांनी जे सत्तेमध्ये आलेले आहेत त्या सगळ्या लोकांनी भान ठेवून आपण पेणकर हे गणपतीचं देव आपलं माहेरघर आहे आणि मुंबईच्या जवळ आहे, याप्रमाणे त्याचा आता कायापालट करणं गरजेचं आहे. तरुणांसाठी आणि जो आपल्याबरोबर त्यांच्यासाठी काय असेल? तरुण वर्गांसाठी आत्ताची परिस्थिती अशी आहे की आपल्याकडनं आता परिस्थिती अशी आहे की आपल्याला पेणवरनं आज पनवेलपर्यंत जाण्यासाठी अतिशय ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम आहे. ती मागणी करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आणि मेन म्हणजे लोकांना आत्ताच्या ह्याच्यामध्ये रोजगार नाहीये. त्यासाठी काय कुठली योजना करता येईल, कुठल्या कंपनीमध्ये काय करता येईल, यासाठी प्राधान्याने प्रयत्न करा. अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या न्यूज कट्टा एक्सप्रेस चॅनलला सबस्क्राईब करा.